समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्तीराहो. समचरण दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्तीराहो. अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने तेथे दुःचितजनी जडोदेशी तेथे चित्तजनी जडोदेशी. दोन हे आहे असो म्हणजे आणि पाठभेद असतात. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले अम्मा वर्म. तुका म्हणे त्याचे कळले अम्मा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. गोपाळ कीर्तन म्हणजे बाळगोपाळाचा खेळ आहे. ते ढोलगं वाजलं तर ते उडी मारते. बरोबर आहे ना काय असं म्हणत विनोदाचा भाग नाही. पण मृदंगा म्हणजे थिवडा आहे आणि ही टाळकरी म्हणजे त्याला मग त्या मृदंगाची साथ असली तर टाळकरी उठतात नाही तर उठू शकत नाहीत महाराज. पण असं समचरण दृष्टी विठेवरी साजरे तेथे माझे हरी वृत्तीराहो. अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. सेवेसाठी आपण घेतलेला जगद्गुरु तुकोबारायचं असून आजची सेवा जी आहे ते आपला नामसप्ताह वारकरी संप्रदायाचा अनेक कालापासून म्हणा अनेक वर्षापासून 150 वर्षाची परंपरा आहे. पाठीमागं चालत आलेला आहे. संतांचा हा मार्ग आहे महाराज. जीवाच्या कल्याणासाठी आहे महाराज. पुष्कळ मार्ग तसे आहेत महाराज. पण हा जो मार्ग जो आहे तो महाराज जीव कुठेतरी अधोगतीला चाललेला आहे महाराज. आणि त्याला योग्य मार्गावर आणून स्थानावर तर पोचवणं हे मार्गावरचं आत्यंतिक वैभव आहे महाराज. पण कळला तरच आहे. म्हणून मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय महाराज. एक लक्षात ठेवा तुम्ही. संसारातला गुंताळा काय एका जन्माचा आहे आणि शास्त्राच्या ह्याच्यातनं बोलायला झालं तर एका अवस्थेचा आहे. कारण का जागृतीला स्वप्नात नाही. स्वप्नातला जागृती बायको आहे का नाही आणि स्वप्नातली मग खरी कंची कोण म्हणतंय. जागृतीची स्वप्नात येत नाही पण स्वप्नातली जागृती येत ना मग खरी कंची. खरी कंचीच नाही असं महाराज. अरे काय आपण करायचं. खरं आहे तो शोधा महाराज. सत्य गेले भोळ्यावरी. म्हणून तुम्हा मला जो संप्रदाय दिलेला आहे वारकरी संप्रदाय अत्यंतिक महत्वाचा आहे. जीवाच्या कल्याणासाठी आहे. पण वेद बोलित आहे महाराज. वेदाचा पुरस्कार म्हणजे सांग या वारकरी संप्रदायाचं एक अधिष्ठान आहे महाराज. म्हणून वेद बाहेर त्याचे तोंड वेदाला सोडून बोलायचंच नाही महाराज. का बाबुरावांना सांगू का मी. अहितापासून ही काढी ती हित देऊनी वाढावी ती नाही का श्रुती परुती माऊली जगा. आणि त्या श्रुतीचा नुसता अनुवाद केला नाही संतांनी. अनुभव घेतला. आले अनुभवा. आम्ही बडबडे महाराज झालो. आम्ही
बडबडे महाराज झालं तू महाराज, पण तुकोबाराय ज्ञानोबाराय बडबडे नव्हते महाराज. अनुभवून घेऊन आलेले त्यांना का संत म्हणायचं? आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, याची कारणाची, आलो याची कारणाची, हे बोली रे रुची, बोली रे रुची, बोली रे रात भाव वरदाया, लाडू संता दे, वरदाया, लाडू संता दे, आम्ही वैकुंठवासी म्हटलंय, पत्ता सांगितला, आलो याची कारणाशी, येण्याचं कारण सांगितलं. बोलिले ऋषी सात भावे का बोलाया, वर्ताया झाली की बोलवतच ते महाराज. तुम्ही आम्ही आलोय, कुठनं आलोय माहित नाही, कशासाठी आलोय, आणि कळायला असं तर जया लागी पांडव आली आली ह्याच्या गावात म्हणायची पाळी आली नसती कुणाला भगवंताला. ज्याच्यासाठी आपण आलोय महाराज ते कार्य विसरून गेलोय महाराज, आणि नको ते करायला लागले महाराज. साच भावे वर्ताया त्यांनी सांगितलंय म्हणून मार्ग धावून गेले. संतांचं सोंग काढू नका, संत होऊ नका. एक चार गोष्टी लक्षात ठेवा. पशुपक्षी होऊ नका म्हणजे पाप करू नका. देवादिक होऊ नका म्हणजे पुण्य करू नका. संत होऊ नका, संतांचं दास व्हा. संतांचं दास व्हा. का महाराज? संतच तुम्हा मला या पैलतीरावर नेलं. आबांनी मग अशी गुरूंचं बरंचंच वर्णन सांगितलेलं आहे महाराज. कारण का सद्गुरु विना संसारी तारक नशेच्या निष्ठंग कोणी इंद्र चंद्रदेव ब्रह्माजी करुणी संशयाची श्रेणी छेदीच ना महाराज. मी कोण आहे ते नेमकं कुणी सांगावं? मी म्हणतो बाई कोण, हा काय तिला अडचण आहे? कारण का ते त्यापासून नाव घेतच आले नाही, पण नेमकं कोण आहे महाराज? आणि म्हणून ज्ञानोबारायांना म्हणावं लागलं महाराज मी कोण हा करावा विचार. मीचा जिथं विचार होतो त्याचं नाव आहे संत महाराज. आणि संतांनी पुरस्कार केलेला त्याला तर भागवत धर्म म्हटले महाराज. आपला भागवत धर्म हा व्यापक आहे महाराज. पण आपण संकोचनातून निघाणार आहे. आमचा तो फड, हां आमचा, आम्ही त्या फडाचं, आम्ही ते फडफड करूनच मिलीत महाराज. देव किती, हां देव किती आणि फड कुठनं आले ते नाना महाराज. अरे भेद तरी हा दुःखाला कारणीभूत आहे.
भेद घालवण्यासाठी परमार्थ आहे महाराज. भेद घालवण्यासाठी ईश्वराची कृपा व्हायला पाहिजे. भेद घालवण्यासाठी सद्गुरूची कृपा व्हायला पाहिजे महाराज. भेद जाण्यासाठी शास्त्रकृपा व्हायला पाहिजे आणि ते धारण करायला अंतःकरण कृपा व्हायला पाहिजे महाराज. म्हणून संतांची भेट होणं भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. तेथून या नुटू माता मरवात कुणी सर्वता. म्हणून आपला संप्रदाय जो महाराज उच्च कोटीचा आहे. आमचा मंत्रतंत्र कानातला फुकायचा नाही महाराज. कारण का स्वयंसिद्ध आहे ना. वारा आबाळाची वाचून सूर्याचे नगडी हा तू बाबुळ दाडी तोय न करी महाराज. आत्मा स्वयंसिद्ध आहे. पण काहीतरी म्हणायला लागला तुम्ही मगाशी म्हटलं तसं, मी गोम्या गोम्या कोणतरी म्हणून तिथं महाराज त्या भ्रमाची सिद्धी झाली. नाहीतर न झाला प्रपंच आहे परब्रह्म. ओम श्रोम ब्रह्म. प्रपंच एक झाला होता ही समोर त्या वार्ता. पण आपल्याला काय झालेलं कळना झालंय. म्हणून अध्यासाची सिद्धी झाली महाराज. नाहीतर अजात वादच आहे. अजात आणि अजात वादावर गेलं तरच सुटका, नाही तर सुटका नाही. खोबार कुमार म्हणून आजचा जो दिवस आहे तो आता दिवस रोजचा आपला पहिलाच मानावा. कारण का मावळत नाही. ह्यो सूर्य मावळतो म्हणून. पण आपली ज्योत जर मावळली तर मग आता उचला म्हणा पाहिजे. होय नका. आता उदय असतूच्या अस्तिगिरी म्हटले महाराज. असो महाराज. म्हणून आपला आजचा जो पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी मंगलाचरण करणे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून इथं तुकोवर आहे ने या अभंगद्वारा देवाचं स्वरूप, मायेचं स्वरूप, पाप म्हणजे काय आणि तिथं कारण असणारं वृत्ती म्हणजे काय याचं सगळं निरूपण एका अभंगात केलं. मगाशी आबा म्हणले ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्या आत्मरूपा एकाच उभीत. त्या व्यासांची 4 सूत्र आहेत महाराज. आणि 4 सूत्रमध्ये सगळा हा विस्तार आहे त्या 4 सूत्रांचा महाराज. पण अजून आपण तिकडं जात नाही. जायची इच्छा बी नाही महाराज. अरे 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 केवढं आपलं दुर्दैव आहे महाराज. असं तसं हा अभंग जर सुटला महाराज तर तुम्हाला सगळ्या गाथा सुटल्यासारखं आहे महाराज. कारण का अभंगाचा असं महाराज आपला वेदांतशास्त्र आहे. जगन्मिथ्या ब्रह्म सत्य आणि जीव ब्रह्म हा सिद्धांत आहे महाराज. कधी विसरू नका महाराज. जगन्मिथ्या ब्रह्म सत्य आणि जीव ब्रह्म ऐक्य हा सिद्धांत आहे महाराज. सगळा सिद्धांत या अभंगमध्ये तिने ठेवलेला आहे महाराज. तू समचरण दृष्टी माझे हरे राम.
कणाला गे ते माझे हरी ते माझे हरी ते माझे हरी ते माझे हरी हो हरी कणाला गे समचरण समदृष्टी दोन्हीकडं लावायचं. समचरण समदृष्टी. समचरण म्हणजे परमात्मा व्यापक आहे महाराज. चरण म्हणजे व्यापकता अधिष्ठान रूपानं. आणि दृष्टी म्हणजे कुणी येऊ दे यारे यारे लहान थोर. देवाच्या ठिकाणी कसलीही विषमता नाही. म्हणून समचरणी समदृष्टी विठेवरी साजिरी. कुठंतरी हुडकाय जाऊ नका. कारण का ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तीही उभी मूर्ती. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी ते ते माझे हरे ते ते माझे हरे. एक प्रयत्न करून बघा 5-10 मिनिटं. आता नव्हं नाहीतर तुम्हाला समाधी लागली तर माझं काय व्हायचं. हातरुणावर गेल्यावर किंवा सकाळी उठल्यावर एक 5 मिनिटं प्रयत्न करून. कीर्तना झोपा लागतात आम्हाला चांगलं माहिती आहे. पण समाधी लागायची म्हटलं तर तिथं प्रयत्न करायला पाहिजे. पण लवकर फलीभूत होईल असं कारण का माहिती आहे काय. डोळं उघडायचं एवढं दिसतंय. झाकून बघा काय काय दिसतंय. सांगू नका. नको ते येते हो. पण प्रयत्न करा. एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते ते माझी हरी वृत्तीला अत्यंतिक महत्व आहे. अंतकरणाचा परिणाम लंबायमान जे असं होतं विषयाकडे जातं त्याला काय म्हटलंय वृत्ती म्हटलंय. मग तशी आता 5 ठिकाणी वृत्ती आपली केसली जाते महाराज. शब्द स्पर्श रूप आणि रस आणि गंध 5 इंद्रिय आहेत महाराज. 5 इंद्रियद्वारा ती वृत्तीसारखी आपली बहिर्मुख होते महाराज. आणि आत्मा मग अशी कुठं सांगितलं जातो. तुम्ही अधिष्ठान कुठं सांगितलंय महाराज. आत सांगितले. म्हणून देव हुडकायला बाहेर जाऊच नका महाराज. तुझं आहे तुझं पाशी. आम्हाला देवदेव करीत फिरायची मोठी सवय आहे. आणि ती एका देवाकडे गेली असती तरी बरंच. पंढरपुरात असतानाच आईचं तिकीट आहे. जाऊ नका माझं म्हणणं नाही. पण आई तरी कळली का बघा. जाऊ नका असं मी म्हणत नाही. कोण आई होती. ज्याच्या पोटी 6वा अवतार आहे घेतलेला आहे. परशुरामा कितवा अवतार आहे. जमदाग्नी म्हणून कोण आहे मला थोडं सांगा बघू. कोणाचा अवतार आहे तो. पिशाचं नव्हं ते अंगात येते पिशाचं. हो शंकराचा अवतार तो आहे. आणि यल्लमा माता ही पार्वती माता आहे. शस्त्र अर्जुन महाराज दत्तात्रेयांच्याकडे वर मागितला था. पण तो राजा होता. शस्त्र भाऊ होते महाराज. आणि मग त्याची भाऊ कमी करण्यासाठी तुम्हाला अवतार घ्यावा लागला. त्यावेळी त्या दत्तानीच परशुरामाचा 6वा अवतार घेऊन ते काम केलं आहे. कुणाकोणाला माहिती आहे सांगा. निदान एवढं तरी माहिती असावं महाराज. जाऊ नका मी म्हणत नाही. कारण का आम्हाला देवाला देवीश्वर शोभा नाही. नाही देव आणि देवीचं म्हणजे हे सगळं आहे. त्यालाच प्रकृती आणि पुरुष म्हटले. शंभू आणि शांभवी म्हटले. देव आणि देवी लावा मेळ महाराज. कारण का तो एकला काय करीत नाही तिला काय करता येत नाही. अरे तो अव्यवहारी आहे महाराज. आणि व्यवहार करायला झाला तर मग ही जेड आहे. ही कशी आहे जेड आहे. याची सत्ता घेऊन ती मग आता सत्ता कुणाची हो. 7 कुणाचा. 7 कुणाचा बाबाचा. मालकीन कोण. आमचं असंच झालंय महाराज. त्यालाच माया म्हणतात. माया माया म्हणजे काय महाराज. स्वतःला स्वतःची सत्ता तिच्या ताब्यात देणं
आणि तिनं नाचविल तसं खेळणं याचं नाव आहे जीव. मग त्याच्यासाठी वृत्तीची अत्यंतिक गरज आहे महाराज. अधिष्ठान आपला हात आहे महाराज, आपली बहिर्मुख वृत्ती सारखी होती महाराज. तिला ध्यानानं ध्यानानं म्हणून श्रवण मनन निधिध्यास, श्रवण मनन निधिध्यास. कारण का तत्वपदार्थ झालेलं असते ते कानात आत जाईत नाही, बाहेर पडते. कारण का ते जायला दिशा तर वृत्ती तिथे स्थिर होत नाही. म्हणून आबा वृत्ती व्याप्ती घातली आहे. नाही नाही, तुमचा आमचा सगळा जो दादा व्यवहार आहे तो मनोवृत्तीवर आहे. म्हणून मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात वा बंधन सुख इच्छा ते पाळणार. मन तुमच्या ताब्यात आलं तर तुमचं सगळं कार्य होते महाराज. पण आम्ही सगळी मनाच्या ताब्यात आहोत महाराज. म्हणून माकडासारखं आमचं झाले. गारुडीच्या ताब्यात जसं माकड असताना नाचविल तसं तसं मनाच्या ताब्यात आपण आहोत. म्हणून इंद्रिय आकलन होत नाहीत महाराज. इंद्रिय आकलन झाल्याशिवाय वृत्ती स्थिर होत नाही महाराज. आणि स्थिर झाल्याशिवाय आत्मानंदाचं भान होत नाही महाराज. म्हणून ते माझी हरी वृत्ती राहू का आणि सांगतो नंतर ते माझी हरी का अनिक नलगे, तो देव सोडून अनिक नलगे माईक पदार्थ. ते माझे अर्थ इच्छा नको रे. माया म्हणजे काय हेही कळणार अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. परमात्म्याच्या ठिकाणी काय झालं नाही सिद्धांत आहे मगाशी सांगितलं आहे महाराज. पण झालं नाही एवढा कोण आहे महाराज? महाराज तुम्ही म्हणता झालं नाही आणि दिसतंय ते काय? बरोबर आहे ना? काय झालं नाही म्हणता, झाला नाही प्रपंच जग झालं नाही म्हणता आणि दिसत्याला ते काय आहे महाराज? म्हणून अजातवाद पटत नाही. म्हणून विवर्तवाद सांगायची पाळी आली महाराज. विवर्तवाद तुम्हाला कळला ना अजातवाद पटतो महाराज. आणि पटला तर पचनी पडतो, मग अनुभवाला येतो. मग तिथे एक माया नावाचा पदार्थ. हे बघा संन्यासी आहे, 2 वर्षे गेली 4 वर्षे गेली आणि लेकरू खेळायला लागले. काय ठरवणार तुम्ही? संन्यासी होता हो, कसा आहे तो? संन्यासी आहे, पण 4 दिवसात लेकरू दिसायला लागलं. आता काय मानणार तुम्ही? त्याला होतंय? बरं तिला तरी ऐकलेलं होतंय, मग होतंय म्हणावं तर मग आता हे बघ वा बरं दोन्ही असली तरी बी होतंय काय का? काय उत्तर तुझी नागली? अरे दोन्ही असून देखील वांजे असतात नव. दोन्ही शिवार होईत नाही. ढोबार कुमार जय कुमार.
इथं एक माया नावाचं तत्व काहीतरी मानावंच लागतं महाराज. पण मानायचं झालं तर सांख्यांच्या मताप्रमाणे मानायचं तर महाराज असंगती लागते महाराज. जीवाच्या मताप्रमाणे मानावं लागलं तरी बी पटत नाही महाराज. म्हणून सिद्धांताला धक्का न लागता, स्वरूपाला काही स्वरूपात बिघाड न होता, जगताची प्रतीती येते त्याची संगती योग्य लावायला पाहिजे आणि सरताना बाध्य योग्य व्हायला, अशी सताहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या मानली. सताहून विलक्षण महाराज काय बडबडायला लागलाय तुम्ही? किती जणांनी कळलं का नाव सांगा. नाही कळलं तर मी हेच बोलणार महाराज. माझ्या गुरूंचं हे आमच्यावर देणगी आहे महाराज. कळवून घ्या, कळून घेतलं तर प्रयत्नानं होईल महाराज. कळत नाही असं म्हणू नका महाराज. कळत नाही मी त्याला म्हणतो आबा मी 10 रुपयाची नोट देतो 50 म्हणून, घेणार तुम्ही? हां बघा मला कळत नाही मान्य आहे हो, पण 10 रुपयाची नोट 50 म्हणून दिली तर घेणार काय? अगा नाही कळत तर बघ का बाबा म्हणते महाराज फसवून जाईल. बरं आमच्या ध्येनात राहील, लक्षात येत नाही म्हणतंय. तुम्ही तुमच्याकडं मी 200 रुपये घेतल्या, महिना गेला, 2 महिने गेले, गुरुजी एकदा येऊन गेले, 2दा येऊन, महाराज काय नाव काढीनं झालं आहे द्यायचं परत, ध्येनातनं जाईल का इसरल? हां अरे महाराज देणार दिसणार नाही, 200 रुपये दिसणार. ज्ञानेश्वरी का दिसू नये, ओवी का दिसू नये? पण आपल्याला त्याचा महाराज ध्यास लागलेला नाही महाराज, सोस लागलेला नाही, झालेला नाही महाराज. हो आणि सोसाशिवाय बघवा माऊली तवा तापल्याशिवाय भाकरी उलटती नाही नव का? अंतकरण तापल्याशिवाय काय मी उधार कृपा करुणा तुम्ही सांगा समाधान चित्त माझे काय खंडे परमार्थासाठी देवासाठी जीवना वेगळी माणसोली संसार तुका तळमळी म्हणा. तेथे माझी अर्थ नको देवा अनेक नलगे माईक, हा सगळा मायेचा पसारा आहे महाराज. स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय म्हटले महाराज. कारण का ती सरताना बोधान ती बाद व्हायला पाहिजे महाराज, नाश नाही. नाश वेगळा आणि बाद वेगळा महाराज. बाद निश्चय झाला तरच आपण महाराज योग्य स्थितीवर तिथं स्थिर होतो, नाही तर होऊ शकत नाही महाराज. संशय महाराज राहता कामा नाही महाराज. संशय कधी निवृत्त होईल महाराज? अधिष्ठानाचं जोपर्यंत ज्ञान होत नाही योग्य तोपर्यंत संशय निवृत्त होत नाही. कारण का भ्रमाला कारणच आहे सामान्याचं ज्ञान, विशेष रूपाचं अज्ञान.
हे भ्रमाचं कारण आहे मला, त्याच अध्यासन केलं. तिला सत का म्हणायचं नाही तर युक्ती पुढे टिकत नाही, विचारा पुढं टिकत नाही. सत त्यालाच मानलेलं आहे आपल्या याच्यात. तिन्ही काला जे बाद होत नाही किंवा नाश होत नाही, तिन्ही काला ज्याचा बाद होत नाही किंवा नाश होत नाही त्याला सत असं म्हटलंय. सत एक परमात्माच आहे. सत्य तू विठ्ठला कागा हा धावला, एक देवच सत्य आहे महाराज. म्हणून तीनदा गाठलं सत्य तू कारण का 3 कालात आहेत ना, भूत भविष्य आणि वर्तमान काळ आहे महाराज. ह्या तिन्ही काळात जरी तुम्हाला देव दिसत, जग दिसत असलं तर तो देवरूपानेच आहे महाराज. मग याला सत म्हणावं तर ज्ञानानं टिकत नाही, आणि असत म्हणावं तर प्रसिद्धी आल्याशिवाय राहत नाही. वंद्यापुत्र सशाचं शिंग, वांजेचा पुत्र प्रतीतीच येत नाही महाराज. त्याला असत म्हटलंय महाराज. आबा असतात 2 मार्ग दावल्यात, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो. एक अनिर्वचनीय असत सतावून, आणि एक तुच्छ रूपे असत. आलं का लक्षात बघा, सांगतो ते चालू. ते दिसणाऱ्याच्या रज्जूवर बसलेला सर्प, सुट्टीवर बसलेलं रजज, स्वप्न पदार्थ, मृगजळ, हे सताहून विलक्षण अनिर्वचनीय मानायचं. सत मानायचं ते, पण सताहून विलक्षण अनिर्वचनीय. ते असत मानलंय पण अनिर्वचनीय मानलंय. सशाचं शिंग, वंद्यापुत्र आणि खपुष्प हे तुच्छ रूपे असत आहे, कारण का त्यांना नाममात्र सत्ता आहे, त्याची प्रतीती येतच नाही. म्हणून हे सताहून विलक्षण जे अनिर्वचनीय आहे तिलाच काय म्हटलंय, माया आणि मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त, ते हे जग आहे. म्हणून बोलत असताना महाराज सावधगिरीनं बोलावं. वेदांतशास्त्र मांडता येत असेल तर मांडावं, नाहीतर आपल्याला काय सांगायचं ते सांगावं महाराज. बरोबर आहे नका. हे सगळं जे कार्य आहे ते माया कार्य आहे महाराज. माया सताहून विलक्षण आहे, अनिर्वचनीय आहे. म्हणून ते माझे अर्थ नको देवा, तिथं माझी इच्छा होऊ देऊ नको, कारण काय हे नाशिवंत आहे महाराज. आता नाशिवंत कुटपत्र आहे तेही सांगितले महाराज. ब्रह्मादिक पदे ब्रह्मादिक पदे दुखाती शिराने, वाजवा की Hey,
माईक पदे दुःखाची ते ते दुचित. आता दुचित म्हणजे काम क्रोध विकारासकट आणि चित्तजनी जडू देशी असाही एक पाठ आहे. पण चित्त तिकडे जाऊ देऊ नको. कुठं अनिक नलगे माईक पदार्थ ते ते माझ्या अर्थ नको देवा. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी. जीव गेला 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 वाढत गेला तर महाराज जीव म्हणण्यापेक्षा मनुष्य देह घेऊया. कारण का जीव म्हटलं की सगळे आलेत त्याच्यात, सगळे प्राणी आलेत ना. जीव म्हटलं की सगळे प्राणी आलेत महाराज. पण पशुपक्ष्यांना हे करता येत नाही. पशुपक्ष्यांचा जो महाराज जन्म आहे तो फल भोगण्यासाठी आहे महाराज. ते भोग प्रधान आहे. वरले देवादिक जे आहेत महाराज ते पुण्याचा संचय घेऊन गेलेले आहेत आणि पुण्य संपलं की परत आणि खाली येतात. म्हणजे त्यांची बी गणना कशात आहे, यातच आहे. आता पशुसारखी शिपूट नाही म्हणून बरं आहे. पण मनुष्य जन्म जो असा एक महाराज या विश्वात आबा खरं जर श्रेष्ठ काय असेल तर मनुष्य आहे. म्हणून शंकराचार्यांनी 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या महाराज. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुषाची भेट. अगोदर मनुष्य जन्म मिळाला पाहिजे, मुमुक्षुत्व यायला पाहिजे. म्हणजे पाठीमागनं निष्काम कर्म झालं पाहिजे, मलदोष गेला पाहिजे, निष्काम उपासना व्हायला पाहिजे, विक्षेप जायला पाहिजे. संतांच्या संगतीत राहून महाराज विवेक हा घटक जागा झाला पाहिजे महाराज. कारण का साहेब सांगू, विवेक हा आपल्या जीवनाचा पाया आहे. परमार्थ क्षेत्रातला तो पाया आहे महाराज. म्हणून मग हृदयी सद्गुरू जेने तावला संसार पुरू म्हणून विशेष अत्यादोरू चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका असणे केली. विवेक म्हणजेच सत्काय आणि असत्काय याचं प्रतिकरण करणं महाराज. खोटं काय, खरं काय, चांगलं काय, वाईट काय याचं मिश्रण आहे महाराज. आत्मानी त्यालाच अनुज्ञाध्यास म्हटले. त्यालाच काय म्हटलंय, अन्याचा अन्यावर, अन्याचा अन्यावर महाराज. मिश्रण आहे महाराज. आणि ते वर्गीकरण करायचं असेल तर विवेक पाहिजे महाराज. विवेक असला तरच वैराग्य उत्पन्न होतं. विवेकासहित वैराग्य घडवित अग्नीच्या ज्वाळा जैसा म्हटले महाराज. विवेक काय करतो महाराज, अनात्म्याचे दोष जाऊन देतो आणि आत्म्याचे गुण जाऊन देतो महाराज. आणि दोष कळल्याशिवाय विषयाचा त्याग होत नाही महाराज. म्हणून विसरांदले या रस होय, जेवणारा ठाऊकी होय, ताटची सांडून जियापरी तैसे संसार या समजता जाणे जे अन्य तिथा ते वैराग्य दौडीचा बाकी नाही महाराज. म्हणून मित्राकाळासारखा सखा जर जोडला महाराज तर परमार्थ फलीभूत होतो महाराज. आणि ही जोड नसली तर शम राहत नाही, दम होत नाही, श्रद्धा तरी बसतच नाही आणि तितिशा तरी सणच होत नाही महाराज. का होती 2 दिवशी येतंय, तिसऱ्या दिवशी जर घरात काहीतरी बायकोचं नाही भांडण झालं, ज्ञानेश्वरीलाच येत नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंग धड भाव महाराज. काही होऊन दे महाराज. म्हणून तितिशा सांगितली, कष्टा वाचून अनुकूल नव्हे प्रतिकूल. कष्टा वाचून सण करायचं. पण देवळात आल्याशिवाय गेल्यावर उडून बसलो, तुला ठाळ देत काय म्हणायचं ते म्हणू देत. 2 दिवस जेव्हा नाही वाढू देत, काय मरतच.
नाही तुला बोलून कसं चालल, पाया पड, दुर्गे दुर्गड बारी बस पाया पड. काय त्याच्यात आहे दादा? आणि ती पाया पडूनच किती का पाया पडते हो. दादा मालक म्हणते का नाही आमच्यासारखा, आणि काम कुणाला सांगते, करतंय कोण? मग आता मालक सांगणारा का करणारा? काय घेऊन बसले कुणाला माहिती होतं. आणि जरा काहीतरी चुकलं तर अजून डोचकं सळलं, टाळ्यावर नाही म्हणते, तरी तिच्या मनात काही नाही म्हणते. आणि महाराजांचं जरा अरे चुकलं जरा सुधीर महाराजाचं तोंड बघणार नाही म्हणते. आता कल्याण कोण करील का? कोण कल्याण करील? म्हणून वेदांतशास्त्राला अत्यंतिक वेदांतशास्त्र तुमचं स्वरूप दावून देतं महाराज. जागा चुकल्याली दावून देतं आणि योग्य मार्गाला नेऊन जाग्यावर नेऊन ठेवतं महाराज. म्हणून हे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा महाराज, कारण का हे दुःखाला जन्म देणार आहे महाराज. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भोगात समान आहे का कसं आहे हो? तुम्ही ब्रह्मदेवाचा जसा विषय भोग आहे तसाच किड्यातला शेणाचा आहे का नाही? त्याला कंटाळा आला तर त्याला बाहेर काढून बघा, कुठं जातंय का? तुला वाटते ते बरं वाटत नाही, पण ते म्हणते मला त्याच्याशिवाय. आता आपण कशात आहे बघायचं, आपण कशात आहे. विषय ओढी भुरले जीव आता यांचे कोण करील किंवा नुपजे नारायणी भाव पाहुणी ठाव नरदेह महाराज. कारण का अरे मनुष्य जन्म मिळायचा कठीण आहे, मिळाला तर कळणं कठीण आहे, आणि कळला तर तसा वाटचाल होणं कठीण आहे महाराज. पण भगवंतानं मनुष्य दिलाय, खालं पिलं तेवढं आलं म्हणतंय, खालं पिलं तेवढं आलं महाराज. चारवा खावत आपण महाराज, पण आमच्या वेदांतांनी चारवा काला सोडलेलं नाही. चारवा काला दिली देखील सोडलं नाही. नरदेह निदान लादले हाती, उत्तम सार उत्तम गती, नरदेह निदान लागले लादले हाती, उत्तम सार उत्तम गती. पुढे काय म्हणले? देवाची होईन म्हणती ती, होईन म्हणती ती. हा काय आता होईन म्हणतीत किती ती बघा. बाबा म्हणते ती, तात्या म्हणते ती, हे घातलं नाही गाठ्या ना. काका म्हणते ती. हा देवाची होईन म्हणती ते देवाची कान चित्ती धरावी. विचारलं तुम्हाला महाराज
कारण का मागुती हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी, हे तो न घडे रे सायाशी, कार्य जाणून अंध होशी. परत मनुष्य जन्म मिळणं फार कठीण आहे महाराज. आणि मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भोग आहे तो समान आहे महाराज. भोग म्हणजे संसार आहे. दुःख बांधवडी विचार नाही, दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे दुःखानं व्याप्त त्याचं नाव संसार आहे. नाही दुःखाला कारण संसार दुःख मूळ चौकडे. दुःखाचं मूळ जर काय असेल तर संसार आहे. संसार म्हणजे बायका पोरा हा संसार नाही म्हणायचं. जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं महाराज. म्हणून आपण अनेक पुण्य जरी केलं महाराज तर ब्रह्मलोकापर्यंत जीवाला म्हणजे मनुष्य देहाला जाता येतं महाराज. पशुपक्षाला हे करता येत नाही, आलेलं भोगायचं आणि पुढल्या जन्माला जायचं. ती वरली करीत नाही. खाया प्यायला चांगला आहे म्हणजे काय गरज आहे. शेतो कुठं 4 पैसे झालं तर देवाच्या पायात काय पडायचं म्हणतोय, ते काय देत आहे, केल्याशिवाय होतंय काय. म्हणजे वरल्यालाही देवाची इच्छा नाही आणि खायल्याना अधिकाराचं नाही महाराज. अधिकार आहे तो, मग ते दुःखमय आहे. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, ते ते दुश्चित जनी जडू देशी, चित्तात देखील येता कामा नाही म्हणून सांगितलं. आणि कन्हलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त बार कुमा. भजन म्हणा. टाळ्या वाजवा. समचरण दृष्टी विजयवरी सादरी, समचरण दृष्टी विजयवरी
भजन म्हणा Jai
समचरण दृष्टी विठेवरी साजिरे तेथे माझे हरी आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराडी तेथे आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराडी. प्रत्येक जीवाची इच्छा काय आहे हो? प्रत्येक जीवाची इच्छा काय आहे? सुख पाहिजे आणि दुःख नको. बरोबर आहे ना काय? आणि हा सिद्धांत आहे. आणि ही इच्छा जी आहे ती मुंगीपासून ब्रह्मलोकापर्यंत आहे महाराज. बरोबर आहे ना काय? मुंगीपासून ब्रह्मलोकापर्यंत आहे. प्रत्येक जीवाला दुःख नको आणि मदलाही दुःख व्हावे ऐशे कोणी ना भावे ऐशे कोणी भावे ना जीवे तरी बळे अदृष्टी भोगवी. ते पुढं आहे वेगळं आहे. काय आहे माहिती काय? कुठलं तरी कुठं लावाय गेलं तर गणपती बी होईत नाही आणि मारुती बी होईत नाही. मारुती म्हणावं तर शिवपूट नाही, गणपती म्हणावं तर सोंड नाही. मला आमचं ठरलेलं आहे तिथला चिकोल काढायचा आणि तिथं लावायचा, तिथला काढायचा आणि तिथं लावायचं. असं नाही बरं. दुःख नको आणि सुख पाहिजे ही तुमची इच्छा धरूनच वेदानं किंवा सुनतानं तुम्हाला सांगायची पाळी आली महाराज. नाहीतर सुख हे तुमचं सुख हे तुमचं स्वरूप आहे आणि त्या सुखाचा दुःखाचा संबंधच नाही. दुःख संबंध राहील. सुख हे आपलं स्वरूप आहे महाराज. पण ते न कळल्यामुळं इकडे जीव वळलाय महाराज. तुमची इच्छा तरी ती आहे महाराज. मग आम्हाला इच्छा आहे जायचं युवतीला आणि बेलवळाकडे चाललाय. कवासा भेटेल म्हणता? नाही भेटायची जागा भेटायची. काय कीर्तन करता येतील, प्रवचनं करता येतील, हाबप म्हणून घेता येतील. आता तरी मोठं याड झालंय, गुरुवर्य म्हणावं लागतं. माझं तरी असंच झालंय दादा. पहिला हाबपवर आलं, अगोदर महाराज म्हणून लिहित होती. बरोबर आहे का? मधी आता काय आलं? हाबप आलं. आता तेवढ्यावर थांबणं झाले. गुरुवर्य हाबप मधुकर महाराज ते असलं तर बरं, नाही तर बरं वाटतच नाही. खाली आलो का वर गेलो हाबप म्हणणं अध्यास आहे का काय आहे? स्वरूप सोडून सोहम हे देखील तिथं सहन होत नाही महाराज. तर तुमचं हाबप कुठं लावायचं महाराज? निकळ स्वरूप आहे आणि त्याची जाता एक जागा सांगतो मी. तुम्हाला सुख पाहिजे आहे ना, विषयात सुख आहे असं वाटलंय आपल्याला. बरोबर आहे? विषयात सुख आहे म्हणूनच धावतंय का दुःख आहे म्हणून? सुख आहे म्हणून. नाही महाराज तुम्हाला काय त्यातली कल्पना आहे की नाही की हो? आम्हाला रोज मिळतोय आनंद म्हणते त्याच्यातनं. आनंद मिळतोय सुखातनं म्हणजे विषयातनं. हेही कबूल आहे महाराज. कारण का आनंद नसता तर टाक म्हणायची पाळीच नसते. अनुकूल विषय झाला की सुख तिथनं मिळतंच आणि ते विषयाच आहे असं आपल्याला वाटतं महाराज. का महाराज? तर स्वरूपाच्या अज्ञानामुळे हे भासतं हे कळत नाही. कळत नाही म्हणून पदार्थ सत्य वाटतो आणि त्या पदार्थावर आपण सुखाची इच्छा केली ती मिळालं तर मी सुखी. ते आपला गाढवपणा आहे. गाडी होती तेव्हा बरं होतं का नाही? बरं वाटत नव्हतं. गाडी झाली म्हणजे मी निर्मळ झालो. आता वाटणीला येईना म्हणतंय सुखा दुःख. आता ह्याचा त्याला आणि त्याचा त्याला मेळ लागत नाही महाराज. असलेल्या सुखाला आपण विसरलोय. नको तिथं सुखाची
कल्पना केली महाराज. कोण सुख धरिले संसारी, पडून राहिले काळाची आहारी. माप लागले या शरीरी, झाली या सळे. मग आता त्यातलं सुख होतंय ते का होतंय, प्रश्न विचारायला पाहिजे सा महाराज. तुम्ही तरी म्हणता आणि सुख होतंय का नाही, होतंय, आम्हाला मान्य आहे. साखर कशी आहे, कशी आहे, आज खाली तरी, उद्या खाली तरी, रागान खाली तरी, हां शिवा देऊन खाली तरी, झोपून खाली तरी गोडच लागते. तसं बायकोचं सुख वाटते, आनंद वाटतोय का नाही. बायकोत म्हणा, मुलात म्हणा, गाडीत म्हणा, कुठलाही तुमचा विषय घ्या, सुखा वाटते का नाही. सुख आहे असं वाटतं मला. तिने शिवा दिल्या तर गोड लागायला पाहिजे का. हां आता तिचं तोंड का मगाशी ओळखी तुझा कुठं गेली म्हणून, आणि आता तिचं तोंड बघणार नाही. म्हणजे तिच्यावर सुखाची कल्पना केली का सुख आहे, मग होतंय ते सुख का, एक प्रश्न आहे महाराज. इथं पत्र सांगायला बरं आहे, पण प्रश्न विचारला तर उत्तर द्यायला पाहिजे महाराज. मनुष्याला कुठल्याही विषयाची इच्छा होते महाराज. इच्छा झाली की त्याच्या पाठीमागं प्रयत्न करायला लागतो, मिळवायच्या पाठीमागं प्रयत्न करतो महाराज. आणि प्रयत्न केला आणि तो विषय प्राप्त झाला की विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता, आत्मानंदाचं अगदी युगपत होते महाराज. म्हणजे त्यावेळी त्याला आनंद जो होतो तो विषयाचा नसून आत्मा आनंदच आहे महाराज. नाहीतर आत्म्याचाच बायकोचा किंवा गाडीचा कुणाचा आनंद हे स्वरूप असतं तर ते प्रतिकूल झालं नसतं, दुःख झालं नसतं. साखरेची गोडी हे स्वरूप आहे, तसं आनंद या विषयाचं स्वरूप जर असतं तर बदललं नसतं महाराज. हे तर आपल्याला कळत नाही महाराज. तुम्हाला जागृतीत सुख भोगायला मिळतं विषयासंगत, होय का नाही. विषयाच्या संबंधानं जागृतीत सुख भोगतो महाराज. आपण स्वप्नातही काय आपल्याला विषय असतात, तिथे आपल्याला सुख होते महाराज. अहो सुख होतंय म्हणून तरी अजून जरा पडून दे म्हणते स्वप्न. नोटा गोळा करायचं झालं तर, लगीन लागायचं झालं तर वाजवा म्हणते, वाजून दे. म्हणजे तिथलं बी सत्यच वाटतंय महाराज. तिथलं बी सत्य वाटतंय आणि तिथलं बी सत्यच वाटतंय महाराज. आता बघा, हां जागृतीतून स्वप्नातून स्वप्न सत्य वाटतंय, जागा झाल्या मिथ्या ठरतं. सगळं जाते म्हटलं तर संस्कार राहत्यात. हसतंय कुठेतरी आडाला जाऊन हसतंय असं. कारण का तिने केलेली गंमत ती आता नाही आणि ही शिवा दिल्याशिवाय राहीत नाही. काय करायचं. तिथेही सुख आहे, तिथेही सुख आहे, पण स्वप्न मिथ्या कधी जाग झाल्या. जगन मिथ्या कधी. बरोबर आहे आबा. गुरुजी तुम्ही बोललाच हा, बस एक तरी सिद्धांत बसला बाबा. कारण का गुरुजींचा प्रेम हा तळमळात तुम्ही काय महाराज. प्रेमापोटी ते व्यवहार करतात, नंतर किती देतासा येतो म्हणत नाही. कधी कुणाला विचारलेलं, आज त्यांना 3 आमंत्रणं होती, विचारा त्याला. एक दिवस बंद नाही, आणि ते आलं की काय आपोआप तयार होतंय. माझ्याविषयी आले की 2 वाजेपर्यंत सगळं करत बसले. आणि आमची ताकीद असते असं तसं जायला पाहिजे, आणि आधी उठून दिसायला किंवा बावानं, तरी पण प्रेमानं करतात, पण श्रवण घडत नाही. आबा म्हणतात गुरुजी जरा श्रवण करा आता, गुरु जरा. पण एवढं तरी जाता जाता निघालं तर हे अधिक कारण काय एक लक्षात ठेवायचं की शब्द माझी नाहीत, माझ्या बाबाची नाहीत, तर माझ्या सद्गुरूची आहेत. आणि सद्गुरूची शब्द आहे ती वेदांतशास्त्राची आहे, आणि वेदांतशास्त्र जे आहे ते हवेत विरत नाही महाराज.
कालांतराने का असं ना ते फल दिल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून मिथ्या कधी तर ही स्वरूप जागृती आल्यानंतर ही जागृती. अहो दादा साहेब सांगू का, संतांच्या ह्याच्यात हे स्वप्नच आहे. तुम्ही आम्ही ज्याला जागृती म्हणतो ना त्याला संत स्वप्न म्हणतात, आणि योगी ज्याला समाधी म्हणतात त्या संतांनी त्याला सुषुप्ती मानलेली आहे. कारण का, आता तिसरा टप्पा सांगतो मी. जागृतीत सुख आहे, स्वप्नात सुख आहे, तिथं बायका पोर आहेत, तिथं बायका, त्यांचं सुख तुम्हाला मिळतं. झोप लागते का नाही प्रत्येकाला? नाही लागलं तर कसं होईल? मी एक तुम्हाला म्हणजे मी आता म्हणणं इथं चुकीचं आहे, पण दादा माझ्याकडे एक 8 दिवस राहा. तुम्ही म्हणशीला ते तुम्हाला खायला वाटतो, पण झोपायचं काय होईल म्हणता? का नाही हो? झोपेची इच्छा का होती महाराज? ती बी एक इच्छाच आहे ना. माग कुठेतरी भोगलेला विषय आहे त्याचीच इच्छा होती ना, अनुभवती आहे महाराज. आणि आता त्या जागृतीला बायका पोरांचा संबंध आहे ते सुख आहे, बरोबर आहे. स्वप्नातल्या बायका पोरांचा संबंध आहे म्हणून सुख आहे. आता सुषुप्तीत बायको आहे, गाडी आहे, पोरगा आहे, हां सुख आहे का नाही? अहो सुख नसतं तर सुखानं झोपलो होतो, काय जाणत सुख आहे पण आवरत आहे, आवरण आहे त्याच्यावर. आनंद आहे तो आत्म्याचाच आहे महाराज, पण माहिती नाही म्हणून साचती पुढती विरा न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचो करा अगदी नुन्नीत आहे. हो पापुत्र नुसता आहे, कारण का आत्मा बिंब प्रतिबिंब किंवा आभास असं नाही ते. आता वर महाराज चंद्र आहे आणि खाली प्रतिबिंब पडलेला आहे, आभास पडलेला आहे त्याचा, असं नाही ते. पुढं आरसा आहे, आपण इकडं आहे, त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे, एवढं अंतर नाही महाराज. तर त्याला अगदी त्याच्यावर सांगितलं महाराज अंतःकरण वृत्ती महाराज. आणि त्यात आत्मानंदाचं भान होतं. कुठं? सुषुप्तीत. नाहीतर कोण आहे तिथे महाराज? आणि हेच तुमचं खरं स्वरूप आहे. हे तुकोबारायांना माहिती होतं. मग अनेक नरगे माईक तेथे माझे अर्थ नको, तुका म्हणे त्याचे करया वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. तुका म्हणे मी बंद करणार आहे राजबा, काय घड्याळाकडे बघून. तुझ्या अगोदर माझ्याकडे बोलायला भांडवल कुठं आहे? पण बसला सर 4 दिवस सांगेन, बिन डोकं खांजळता, लक्षात ठेव. आता येत नाही त्याला मी काय करू? असो, माझा काय विनोदाचा भाग नाही मला, पण आम्हालाही वेळेत बंद करणं गरजेचं आहे. कारण का काय लोकांना वाटतंय हो, आणि आता ही माणसं कधी उभारलेल्या सकाळी विना केलं उभा केला. तुम्ही गेलाचा आम्ही गेलो, आम्ही आलो मगाशी प्रवचनाला, तुम्ही आत्ता आलाय. ही माणसं मग आज तशीच, उद्या 7 दिवस ही तशीच. आणि आम्ही म्हणायचं आम्ही 15 मिनटं घेतली म्हणजे काय होतं आहे? तुनं 15 मिनटं घेतलीस, पुढची 15 मिनटं वाढली. सकाळी काकड्याला आम्ही गुरगुरीत असतो, 4 वाजता काकड्याला सगळं इसकटते महाराज. आता कुठंतरी एकांतात जर असेल, म्हणजे असा स्पेशल कुठंतरी जर व्यवहार असेल तर एखादा अर्धा तास वाढला तर, पण अशा वेळेला आणि तिथंही वाढूच नाही महाराज, वेळेला अत्यंतिक. आणि हा एक साखरे संप्रदायाचा वेळेला हजर राहायचं. जरी तुम्हाला कुठेतरी गाडी पंक्चर झाली, तुमची नव्हे, हां गाडी वाहनं, तर मग कुठंतरी 5-10 मिनटं वेळ झाला तरी संपवायचं ते वेळेवर. काय म्हणते काय तुम्हाला सिद्धांत सांगायचा, थोडक्यात सांगता येतो का नाही? सिद्धांत सांगून ठेवायचा आणि राहिला वेळ तरी त्याला काहीतरी दृष्टांत म्हणून द्यायचा. मला तुका म्हणे त्याचे कळले अम्मावर, जे जे कर्म धर्म जो आहे तो महाराज धर्मानं म्हणजे पुण्य होतं. आणि पुण्य जरी झालं तरी पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते. म्हणून म्हटले तुका म्हणे आम्ही झालो
अग्निरूप लागो निधी पाप पुण्याला. म्हणून तुका म्हटल्यात, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा सुखली या वर्म. म्हणून माणसं पाप करीत नाही, बरं पुण्य काहीतरी करावं म्हणतात. पुण्य करू नये असं नाही, पण सकाम पुण्य असलं तर इकडे येतंय निष्काम, आणि सकाम असलं तरी तिकडं जातंय, आणि गेलं की कुठं जाईल त्याचा पत्ता लागत नाही महाराज. पण तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाश आणि कन लगे मायिक पदार्थ तेथे माझे अर्थ. ज्ञानेश्वर तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, 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 तुका म्हणे जे कर्म धर्म जे कर्म धर्म त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ. तुकाराम तुकाराम जे कळले आम्हावर जे जे कर्म धर्म आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी, पांडुरंग चरणी, ज्यांनी मला प्रेरणा दिली असे माझे सद्गुरू अटाळकर गुरुजी, त्यांच्या चरणी सेवा अर्पण करून आबा आहेत, तिथं स्वर आहेत,
गुरुजी आहेत नाही सर्वांच्या चरणी शेवेला अर्पण करून शेवेला येतं विनम जय विठ्ठल.